वा 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 वा. नमस्कार, मी कामाक्षी बर्वे. बोल बर्वाच्या आजच्या भागामध्ये आपण ज्यांना भेटणार आहोत त्या मनाली दाणी बर्वे, मूळची पुण्याची मुलगी, आता लग्न करून रत्नागिरी येथे आहे. MSc झुऑलॉजी हे तिचं फॉर्मल शिक्षण आणि संगीत अलंकार तिने गाण्यामध्ये केलेलं आहे, हे तिचं वेगळेपणा. आज आपण तिला जे भेटणार आहोत ते अजून एका वेगळ्या कारणासाठी. भारतामध्ये संतूर या वाद्याबद्दल थोडी उत्सुकता तर आहेच लोकांना, पण त्यातही फिमेल प्लेयर म्हणजे ज्या स्त्री संतूर वादक आहेत अशा खूप कमी आहेत. त्यापैकी मनाली एक आहे. डॉक्टर धनंजय दैठणकर यांची नूपूरनाद अकॅडमी पुणे इथे रीतसर 15 वर्ष तिने संतूरचं शिक्षण घेतलेलं आहे आणि याच संदर्भात आपण संतूर या विषयावर आज मनालीशी गप्पा मारणार आहोत. वेलकम टू बोल बर्वा मनाली. येस, थँक्यू. थँक्स अ लॉट. मला मनाली पहिलाच प्रश्न मनामध्ये असा पडला आहे खरं तर, की ज्या वयात मुली गाणं शिकतात तसं तू फॉर्मल गाण्याचं शिक्षण तर घेतलेलं आहेसच, पण एखादं वाद्य शिकायला आपण सुरुवात करावं असं याच वयात तुला वाटलं का? मी आता सुरुवात करते की कसं झालं की सुरुवातीचं माझं जे काही शिक्षण होतं म्हणजे जवळपास 3.5 वर्षाची असल्यापासून मी आईकडेच म्हणजे माझी गुरु डॉक्टर अंजली दाणी यांच्याकडूनच मी गाण्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला मी बालोद्यान पुणे आकाशवाणीमध्ये सुद्धा बरेचदा सहभागी झाले होते. आणि साधारण एक 8वी-9वीत असताना मी पहिल्यांदा पंडित शिवकुमार शर्मा यांची कॉन्सर्ट ऐकली होती पुण्यातच, आणि ती अगदी लाईव्ह सोलो मी पहिल्यांदाच हे वाद्य कानावरती पडलं होतं आणि तेव्हा मी खूपच भारावून गेले. मला त्या वाद्याचा जो काही टोन आहे किंवा जो काही नाद आहे तो मला खूपच भावला आणि खूपच मी त्याच्याकडे आकर्षित झाले. आणि मी तेव्हा सुद्धा माझं गाण्याचं करिअर चालू होतं, त्याच्यामुळे आईनी फार सिरियसली घेतलं नाही की मला खरंच शिकायचं आहे नाही. पण जवळपास मी 1 वर्ष आईच्या मागे लागले होते की नाही, मला संतूर हे वाद्य शिकायचंच आहे. आणि मग तिने विचार केला की मग जवळच म्हणजे कोथरूडलाच आम्ही राहत होतो आणि तिथेच डॉक्टर धनंजय दैठणकर शिकवतात असं कळलं आणि मग त्यांच्याकडे चौकशी केली आणि मग तो संतूरचा प्रवास पुढे सुरू झाला. तो आजतागायत चालूच आहे. माझा मुख्य प्रश्न जो होता तो तोच होता की संतूर हे तसं बघितलंस तर अनवट वाद्य आहे. म्हणजे जसं पेटी कॉमनली वाजवली जाते किंवा तबला कॉमनली शिकला जातो, त्यातही तबला आणि मुली वाजवणं हा 15-20 वर्षापूर्वी खरं तर खूप वेगळा प्रकार होता. फिमेल प्लेयर तबला कोणी वाजवताना दिसले की मोठे डोळे करून बघितलं जायचं. आजही ही गोष्ट संतूर बाबत तर अशीच पाहायला मिळते. मग हे अनवट वाद्य निवडण्यामागचं कारण केवळ त्या वाद्याप्रती शिवकुमार शर्मांचा एक कॉन्सर्ट ऐकून तुझ्या डोक्यामध्ये जी काही घंटा वाजली होती म्हण की नाही मला हे शिकायचंय, केवळ हेच होता की मग त्याच्यामध्ये तुझा इंटरेस्ट आणखीन पुढे तुला घेऊन गेला? ऍक्च्युली आता असं मी पण ऍक्च्युली कारण शोधते की खरंच का मुली या वाद्याकडे वळत नाही. कारण कसं तबला किंवा पखवाज हे जी वाद्य आहेत ती ताकदीची वाद्य आहेत. बरोबर. तसं म्हटलं तर या वाद्यामध्ये ताकद लागत नाही तर टेक्निक लागतं किंवा पेशन्स लागतो खरं सांगायचं तर. आणि हे सगळं आत्मसात केल्यानंतर वाद्य खूप सोपं जातं वाजवायला. आणि मुळात म्हणजे या वाद्याचा टोनच इतका वेगळा आहे की जो म्हणजे डोळ्यासमोर काश्मीरमधले पहाडच येतात किंवा वाहणारा झरा येतो. असं मला काहीच त्या वयात झालं होतं की मी भारावूनच गेले होते आणि मी आधी कधीच हे वाद्य ऐकलं नव्हतं किंवा ऐकलं जरी असेल तरी ते संतूर आहे असं मला माहिती नव्हतं.
त्याच्यामुळे मी हेच वाद्य आता मी पुढे म्हणजे चालूच ठेवेन असं मी ठरवलं होतं. म्हणजे गाण्याला मला वाटतं थोडाफार तुझा ब्रेक लागला आणि तू सरळ सरळ संतूरकडे वळाली असं दिसतंय त्याच्यातून. ब्रेक पण नाही ऍक्च्युली, गाणं पण माझं चालूच होतं, जे अजूनही आहे. हम्म. ते मी म्हणजे आता मी क्लासेस पण घेते गाण्याचे, आणि त्या बर. संतूरचे पण मी सुरुवात करते आहे रत्नागिरीमध्ये. हो, रत्नागिरीकर ऐकताय का तुम्ही सगळेजण? हो. अं, एक संतूर असा म्हणजे संतूरचा नाद कानावरती पडला की बहुधा आपल्या मेंदूवरती काही गाण्यांचे बोल असे आपोआप उमटायला सुरुवात होतात. मला वाटतं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है हे जे गाणं आहे, या गाण्याचं ओरिजिनल कॉम्पोजिशन जे आहे हे शिवहरींचंच आहे. आणि कानावरती हे जेव्हा पडतं तेव्हा कुठेतरी जसं तू मगाशी म्हणालीस तसं शिवकुमार शर्मा, काश्मीर मधले ते पहाड आणि खळाळते झरे असेच दिसायला सुरुवात होतात. तुझ्या वाद्यामधून आम्हाला हे ऐकायला मिळेल का? नक्कीच. आताच मी आपल्या ऐकवते. येस, दॅट वुड बी अ ट्रीट फॉर अस. इतकं छान वाटतंय, म्हणजे मला ते गुजबम्स ज्याला म्हणतात ना, असं मस्तपैकी गुजबम्स आलेले आहेत की हे लाईव्ह ऐकायला मिळणं हा अजूनच थोडासा वेगळा प्रकार आहे माझ्यासाठी म्हण किंवा काय. मनाली, मला जे काही स्क्रीनवर दिसतं आहे त्याच्यात तू छोटूशी अशी त्या वाद्याच्या मागे बसलेली दिसतेस. माझा असा समज होता की ते वाद्य छोटं असतं, पण हे बऱ्यापैकी मोठं साधारण दिसतंय.
तर मला सांगशील या वाद्याविषयीची जी बेसिक माहिती असते की जी खरंच लोकांना खरंच नसते. म्हणजे शिवारींना बघितलं आहे किंवा पुढे पण काही लोकांना वाजवताना पाहिलेलं आहे, पण अगदी अगदी जी छोटी माहिती की जी खरंच गरजेची आहे समजून घेण्यासाठी, काय सांगू शकशील या वाद्याबद्दलची माहिती? नक्कीच. ऍक्च्युली बऱ्याच लोकांना माहिती नसते, त्याच्यामुळे मी थोडीशी काही काही टेक्निकल सुद्धा माहिती ओके. सांगेन सुरुवातीला. हे आता आपण जो लाकडी वुडन बॉक्स बघतोय, तर त्याच्यावरती लाकडी ब्रिजेस बसवलेले असतात. म्हणजे या ज्या ओळीने आपल्याला दिसत आहेत त्या दोन्ही बाजूला दिसत आहेत. तर या लाकडी ब्रिजेसवरती प्रत्येक स्वराच्या 3 तारा बसवलेल्या असतात. ओके. अशा प्रकारे जवळपास 100 तारांचं हे वाद्य, म्हणजे संस्कृत मधलं नाव शततंत्री वीणा असंच आहे, शततंत्री वीणा. की 100 तारांचे वाद्य असं. आणि ओके. याचा जो काही उगम आहे किंवा ओरिजिनली काश्मीरचंच हे वाद्य आहे. आणि तिथे सुरुवातीला सुफियाना मौसिकी हा एक लोकसंगीतातला एक प्रकार गायला जातो. आणि तिथे या वाद्याची ओळख एक साथीचं वाद्य म्हणून होती, अकंपनी इन्स्ट्रुमेंट म्हणून. ओके. आणि शिवकुमार शर्मा यांनी या वाद्याची ओळख शास्त्रीय संगीतामध्ये नव्याने आणली असं आपण म्हणू शकतो. आणि अजून आता सांगायचं झालं तर हे तंतुवाद्य म्हणजेच तारा असलेलं वाद्य आहे. याला म्हणतात कलम किंवा लाकडी स्ट्रायकर्स, ओके. वुडन स्ट्रायकर्स. आणि या कलमच्या साह्याने तारांवरती आघात करून आवाजाची निर्मिती होते असं. आणि अशा प्रकारे साधारण 2.5 सप्तक आपल्याला मिळतं. उजव्या बाजूला हे शुद्ध स्वर वाजवले जातात. आणि अजून एक गंमत म्हणजे ज्या रागात जो राग आपल्याला सादर करायचा आहे, तर त्या रागाचं ट्युनिंग हे नव्याने करायला लागतं. म्हणजे जो राग वाजवायचा असेल त्याचं ट्युनिंग आपल्याला या वाद्यावरती वेगळं करायला लागतं. त्याच्यानंतर समजा वेगळा राग वाजवायचा असेल तर ते ट्युनिंग पूर्ण बदलायला लागतं आणि मग तो राग सादर केला जातो. ओके. म्हणजे आणि तसंच पेटी. डाव्या बाजूला जे आपण बघतो तो एक एक छोटासा प्रश्न हा विचारते, म्हणजे पेटी किंवा दुसरं कोणतंही वाद्य याला मला वाटतं अशा पद्धतीचं सेटिंग करणं असं असा काही हे नाही आहे. म्हणजे टेक्निकली सुद्धा हे वाद्य तसं थोडंसं अवघड आहे. हो हो, नक्कीच. म्हणजे आपल्याला ट्युनिंग एकदा जमलं की मग जवळपास त्याचा एक मेन भाग आपल्याला आला असंच आपण समजू शकतो. म्हणजे बेसिक शास्त्रीय संगीत वाजवायला शिकणं संतूरवरती हे जेवढं अवघड आहे तेवढंच त्या वाद्याचं ट्युनिंग शिकणं हे देखील अवघड आहे. हो हो, नक्कीच. आणि तसंच बैठक सुद्धा जमणं खूप गरजेचं असतं की ते वाद्य सरळ रेषेत असं धरता आलं पाहिजे. आणि एक ताठ बसून हे वाद्य साधारण वाजवलं तर ते त्या टेक्निक प्रमाणे जमू शकतं. होय. बर बर बर. म्हणजे बसण्यापासून ते तुमचं पोश्चर कसं आहे हे देखील ह्या वाद्यासाठी तितकंच गरजेचं आहे. म्हणजे नुसती आता तुझी माहिती बाकीची पण तू प्लीज कंटिन्यू करशील. हा. आणि त्या ट्युनिंगचाच आता विषय निघाला तर अजून एक सांगते की समजा जर का आता एका स्वराच्या 3 तारा असतात, त्याच्यामुळे एक जरी तार त्याच्यातली कमी जास्त चढली किंवा कमी झाली तरी सुद्धा तो पूर्ण स्वर आपण जेव्हा वाजवतो तेव्हा तो बेसूर वाटतो. त्याच्यामुळे सगळे स्वर हे म्हणजे आपला कान पण तयार असणं खूप गरजेचं असतं की तो एक कण स्वर जरी तो बेसूर झालेला तो कळला पाहिजे, तर त्याची मजा अजून घेता येईल की सगळ्यात जर का स्वर छान ट्युनिंग मध्ये असतील तर. हे साधारणपणे किती वर्ष हे वाद्य शिकल्यानंतर हा कान तयार होतो ग, असं काही सांगू शकशील? तर प्रत्येकाच्या म्हणजे पेशन्स किंवा ह्याच्यावरतीच ते डिपेंड आहे. कारण कसं आहे की आधी हात बसणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळेच गुरुजी जेव्हा आम्हाला शिकवायला आम्हाला सुरुवात केली, म्हणजे इंडिव्हिज्युअलीच शिकवतात गुरुजी. कारण प्रत्येकाची कपॅसिटी वेगवेगळी असते, ग्रास्पिंग पॉवर आपण म्हणतो तसं. तर सुरुवातीला जवळपास 2-3 वर्ष ही पलटे किंवा अलंकार जे असतात बेसिक तिथपासूनच सुरुवात होते की जेणेकरून हात बसायला लागतो संतूरवरती. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू राग सुरुवात केले जातात, रागांना सुरुवात केली जाते. आणि मग रागांमधले सुद्धा काही पलटे असतात, त्याच्यातली मग गत आणि असं या प्रकारे शिकवलं जातं. तर सांगायचा एक मुद्दा अजून एक असा की मला जरी गाण्याची बॅकग्राऊंड असली
म्हणजे सगळे राग मला ऑलरेडी माहित असले तरी सुद्धा आता माझे 15 वर्षामध्ये फक्त 5 ते 6 राग शिकून झालेले आहेत संतूरवरती. काय सांगतेयस? हो. म्हणजे आजही तुझं शिक्षण चालू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. हो, हो. नक्कीच. अजूनही मी शिकते आहे. केवळ गाण्याची बॅकग्राऊंड असल्यामुळे मला राग माहिती आहेत त्याच्यामुळे मी ते ट्युनिंग कोरिलेट तुला फास्ट करणं शक्य होत आहे. हां, शक्य होतं. म्हणजे बरोबर. थोडक्यात तुझा सल्ला असा सुद्धा राहू शकेल का, की जे लोक गाणं शिकता आहेत आणि ज्यांना संतूरची आवड निर्माण झाली आहे त्यांच्यासाठी संतूर हे वाद्य थोडंसं का होईना सोपं जाईल शिकायला? हो, नक्कीच. खूपच सोपं जाईल. म्हणजे ट्युनिंगच्या दृष्टीने तर खूपच सोपं जाईल. त्यांचं ऑलरेडी कान पक्का झालेला असेल. म्हणजे अचानकपणे उठून आज मी संतूर शिकायला सुरुवात करणार आहे असं मनात विचार येणं आणि मी 2-4 वर्ष गाण्याचं शिक्षण घेतलेलं आहे तर त्याला संतूर शिकणं सोपं जाणार आहे. बरोबर? हो, नक्कीच, नक्कीच. मला एक सांगशील, शास्त्रीय संगीत संतूरवर उत्तम प्रकारे वाजवता येतं हे शिवकुमार शर्मांनी तर जगाच्या समोर ठेवलं. संतूर ह्या वाद्याची तुला जाणवलेली वेगळी अशी खासियत, तुला बरोबर. हे का जवळचं आहे, हो, काय सांगशील आम्हाला? नक्कीच. ह्याच्यामध्ये मला ऍक्च्युली खूप काही मुद्दे सांगता येतील. जरूर. कारण पहिली गोष्ट म्हणजे या वाद्याचा टोन किंवा नाद जो आहे तो या वाद्याचा खूपच वेगळा आहे. म्हणजे असं मी म्हणू शकते की जरी आपण करुण रसाची काही गाणी समजा जरी वाजवली किंवा राग वाजवले तरी सुद्धा आपल्याला दुःखी वाटत नाही, आपल्याला पॉझिटिव्हच वाटतं ऐकताना. म्हणजे त्याच्यात एक पॉझिटिव्हिटी आहे ऐकताना या टोन मध्ये. कारण एक मेलोडियस किंवा मधुर आहे ह्याचं साऊंड. किंवा जरी आपण बरेचदा असं ऐकतो की समजा एखाद्या वाद्यावरती भरभर वाजवलं किंवा लयकारी खूप केली, खूप जलद लयीने आपण म्हणजे वाजवलं तर काही काही वेळेला गोंगाट वाटतो किंवा कर्कश वाटतं. तसं या वाद्याचं नाहीये. म्हणजे तुम्ही कुठल्याही लयीत वाजवलं तरी सुद्धा कानाला हे गोडच वाटेल. गोडच वाटतं. येस. असं हे अशी एक ह्याची खासियत आहे. बरोबर. आणि दुसरं एक म्हणजे मगाशी म्हणलं तसं बैठक, रियाज, पलटे हे याच्यासाठी खूप एक मोठं टेक्निक आहे की जे आत्मसात करावं लागतं. म्हणजे ती बैठक जमायलाच बऱ्याच खूप म्हणजे उशीर किंवा वेळ लागतो त्याला. मी एक पलट्याचा पण एक भाग मी वाजून दाखवते की साधारण कशा प्रकारचा जरूर. रियाज केला तर हात बसायला मदत होते. जरूर. नेकी और पूछ पूछ. हो. या प्रकारचे पलटे बऱ्याच कॉम्बिनेशन्स मध्ये शिकवले जातात आणि ते एकदा हातात बसले की मग या वाद्यावरती जाऊन बसायला सुरुवात होते. मी हुकूमत आणि हा असं म्हणायची म्हणजे संधी घेती आहे कारण हुकूमतगार आपण या फील्ड मधले बघितलेले आहेतच. मी बरोबर. तुझ्या सरांना कधी लाईव्ह वाजवताना किंवा असं ऐकलेलं नाही आहे, पण एखादा गुरु जेव्हा शिष्य घडवत असतो असं म्हणतात, तो त्याच्याही पेक्षा 2 पावलं पुढे गेलेला कुठल्याही गुरुला अत्यंत अभिमानाची आणि आवडीची गोष्ट असते की माझा शिष्य हा माझ्या पुढे 2 पावलं गेला. मला वाटतं दैठणकर सर तुझ्या बाबतीत हे बहुधा अभिमानानं सांगत असतील की येस माझी विद्यार्थिनी आहे आणि नाक वर करून ते सांगत असतील की येस ही माझ्याकडे शिकली. माझ्यासाठी खूपच ओव्हरवेल्मिंग गोष्ट असते खरंच. शास्त्रीय मला सांगावीशी वाटते की या वाद्यामध्ये स्टँडर्डायझेशन हा जो काही भाग आहे तो थोडासा जरा एक महत्वाचा आहे असं वाटतं की लोकांना सुद्धा जो काही ओरिजिनल टोन आहे तो माहिती असणं खूप गरजेचं आहे किंवा ती त्याची खासियत आहे. ओके. आणि आता असं आपण ऐकतो की बरेच लोक आपापल्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करतात. पण जी काही ओरिजिनल जी काही शैली आहे शिवजींची किंवा जी काही ओरिजिनल जो काही टोन आहे जो त्यांनी त्याला धक्का न पोहोचवता त्यांनी त्याच्यामध्ये बदल केले. तर ते कुठेतरी कायम राहणं खूप गरजेचं आहे आणि गुरुजींकडून म्हणजे डॉक्टर दैठणकर सर हे शिवजींचेच शिष्य आहेत त्याच्यामुळे तीच स्टाईल
पुढे आम्ही त्याचा प्रसार करणारच आहोत. तर ही एक त्याची जी काही ओरिजिनल स्टाईल आहे किंवा जी वाद्यसंगीतामध्ये खास एक पॅटर्न असतो की आलाप जोड झाला आणि त्याच्यानंतर तालाबरोबर लयकारी सुरुवात होते. म्हणजे एक आलाप सुरुवातीला वाजवला जातो आणि त्याच्यात लय एस्टॅब्लिश करून मग रागाची बढत होत जाते. तर हा जो काही भाग आहे जो ओरिजिनल या वाद्याचा शिवजींनी आणलेला आहे, तर ती ओरिजिनल शैली ही लोकांपर्यंत पोहोचणं ही पण एक त्या वाद्याची खासियतच आहे की ती ओळखणं खूप गरजेचं आहे. असं मला एक हा मुद्दा मांडावा असं वाटलं. जरूर. आपण गाण्यामध्ये जसे किंवा कथकमध्ये जसे घराणे ऐकतो, मला हा वाटतं संतूरमध्ये शिवजींच्या नावेच घराणं जर असेल तर मला वाटतं कारण दुसरं कोणी इतकं पॉप्युलर प्लेअर मी तरी ऐकलेलं नाही आहे. हो तो, नक्कीच. म्हणजे तुम्ही असं तुमच्या नावापुढे काही लावता का की आम्ही शिवजींच्या घराण्यातून आहोत, असं काही आहे? नाही असं काही नाव नाही पण शिवजींची स्टाईल असंच त्याला म्हटलं जातं. म्हणजे आमच्यासारख्या ऐकणाऱ्यांना मला वाटतं ही भाषा थोडीशी सोपी पडेल की हा मनाली ना शिवजींच्या घराण्यातनं आलेली आहे बरं का. हो नक्कीच. अं, आणि अजून एक खासियत मला सांगावीशी वाटेल की तारांवरती आघात करून जे वाद्य वाजवलं जातं त्याच्यापैकी हे एकमेव असं आहे की जे म्हणजे न छेडता किंवा आता बरीचशी तंतुवाद्य त्याच्यामध्ये ती छेडून वाजवली जातात. बरोबर. सितारी सारखी वाद्य आहेत किंवा नखीने वाजवली जातात किंवा त्याला बोनी म्हणजे त्या व्हायोलिन सारखी जी वाद्य आहेत की त्याला एक घासून आवाज उत्पन्न केला जातो. तसं संतूरला हे आघात करून आवाजाची निर्मिती जास्त चांगल्या प्रकारे साध्य होते. म्हणजे कुठेही तारांना हात न लागता एका हा विशिष्ट प्रकारे तुम्हाला आघात करावा लागतो तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला त्याच्यामधून नाद निर्माण करता येत आहे. नक्कीच ओके. अशा प्रकारे. मला एक सांगशील, बासरी किंवा सतार हे म्युझिक थेरपीसाठी पण वापरले गेलेले आपण पाहिलेले आहेत. म्हणजे हा एक नवीन प्रकार अजून आपल्याला पाहायला मिळतो की म्युझिक थेरपी पेशंट्सना बरं करण्यासाठी किंवा मानसिक काही डिस्टर्बन्स असेल तर तो शांत होण्यासाठी म्हणून बासरीचा वापर तर ऐकलेलाच आहे, सतारीचाही वापर ऐकलेला आहे. संतूर या म्हणजे संतूर हे माध्यम म्हणून वापरून अशा प्रकारे म्युझिक थेरपी करता येऊ शकते. हो नक्कीच. म्हणजे मी पेपरात पण बरीच असे न्यूज आर्टिकल्स मी वाचले होते की संतूर या वाद्याचा पण एक इंडिव्हिज्युअली खूप चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट शरीरावरती आणि मनावरती पण होतो. कारण हे मी मगाशी म्हणलं तसं की खूप एनर्जेटिक वाद्य आहे की पॉझिटिव्ह आहे बेसिकच. मधुर वाटणार असं वाद्य आहे आणि डोळ्यासमोर आपल्याला एक पहाड येतात किंवा झरा येतो मी म्हटलं तसं आणि ऍट द एंड एक शांत किंवा ट्रँक्विलिटी आपण असं म्हणू शकतो ती एक लेवल आपल्याला अचीव होते ऐकल्यानंतरच. तर त्याच्यामुळे मनावरती आणि शरीरावरती सुद्धा त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतोच. आणि वाद्यसंगीताची पण एक स्पेशालिटी म्हणायचं झालं तर त्याच्यात शब्द नसतात. जसं गाताना आपण शब्द असतात आणि त्याचा आपल्यावरती परिणाम जास्त होतो रादर दॅन स्वर. तसं वाद्याचं होत नाही की वाद्यात जे स्वर असतात ते डायरेक्ट आपल्या हृदयाला किंवा मनाला येऊन भिडतात. बरोबर. त्याच्यामुळे तो जो काही इमोशन्स किंवा तो जो काही मूड क्रिएट होतो तो प्रत्येकाच्या मनात वेगवेगळा येऊ शकतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे या वाद्याचं सुद्धा ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांना वेगवेगळे मूड येऊ शकतात किंवा तो इम्पॅक्ट प्रत्येकाच्या मनावरती पण वेगवेगळा होऊ शकतो पण तो पॉझिटिव्ह असतो. नक्कीच. एक स्त्री संतूर वादक म्हणून तुझे अनुभव सांगू शकशील? कारण स्क्रीनवरती आज सगळ्यात आपण पुरुषांनाच हे वाद्य वाजवताना मॅक्सिमम वेळा म्हणजे 99% पुरुष वादकच पाहिलेले आहेत. तर जेव्हा स्त्री संतूर घेऊन स्टेजवरती येऊन बसते तेव्हाच्या म्हणजे खाली प्रेक्षकांच्या मधून येणारे आपण म्हणू ते उद्गार आहेत, अरे वा स्त्री वाजवतेय, असे काही तुला वेगळे अनुभव ऐकायला मिळतात किंवा काय सांगू शकशील याबद्दल? ऍक्च्युली खूप गमतीशीर अनुभव आहेत. म्हणजे स्टेजवरती बोलण्यापेक्षा सुद्धा नंतर बऱ्याच लोकांनी मला येऊन सांगितलं की तुला हे झेपतं का इन्स्ट्रुमेंट असं.
मी कारण मगाशी मगाशी तेच म्हणलं ना तुला, कारण तू एवढीशी दिसतेस तिथे मला मागे. आणि ऍक्च्युली या वाद्याचं वजन फारसं नाही, म्हणजे वाद्याचं म्हणून नाही पण केसचं बऱ्यापैकी वजन असतं की हे वाद्याच्या केसमध्ये त्याच आकाराची जी ठेवलं एक जातं. वेगळी करून घ्यायला लागते केस, बरोबर. तर त्या वाद्यासकट आणि त्या केसचं वजन खूप जास्त असतं आणि ते पाठीवरती घेतल्यानंतर थोडं जास्त वाटतं, पण आता सवय झाली एवढ्या वर्षांची. तर त्यावेळेला बरीच लोक असं विचारतात की हे बरंच मोठं दिसतंय आणि हे म्हणजे आम्ही घेऊन बघू का, किंवा तुम्हाला ते घेता येईल का हे तिला. म्हटलं नाही, मला घेता येतं. पण ओव्हरऑल छान असतो एक्सपिरियन्स. म्हणजे असा प्रश्न विचारलाच जातो की आम्ही खूप कमी वेळेला बघितलेला आहे स्त्री कलाकार म्हणून, त्याच्यामुळे खूप एक अभिमानास्पद वाटतं बऱ्याच जणांना. नक्कीच. आणि जेव्हा कधी तू तुझं वादन सुरू करते स्टेजवरून, तेव्हा प्रेक्षकांच्यातून येणारे हे काय असतात, किंवा तुझा जी काही मैफल असेल ती संपल्यानंतरचा लोकांचा अ, काय काय रिॲक्शन्स असतात बेसिकली? तर ऍक्च्युली दाद जी असते ती कधीही कलाकाराला म्हणजे खूपच भावणारीच असते आणि त्याच्यातच खरी मजा असते. म्हणजे आता ऑनलाईन प्रोग्राम्समुळे ती मजा काही वेळेला घेता येत नाही, पण आताच नुकताच एक खलवायन म्हणून एक संस्थेचा झाला कार्यक्रम रत्नागिरीमध्येच. तर तेव्हा सुद्धा लॉकडाऊन नंतरचा जो पहिला छान प्रोग्राम होता, त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि या वाद्यात कसं असतं की तिहाई किंवा लयकारी हा जो काही प्रकार असतो तो त्याच्याने खरी मजा येत जाते की तालाबरोबर आपण जुगलबंदी सारखं जेव्हा आपण सुरुवात करतो, तर तेव्हा समेवरती येणं किंवा त्या तालाच्या हेलकाव्यांमध्ये आपण स्वार होणं किंवा असे जे काही गमती जमती असतात त्याच्यानी मजा येते आणि उत्स्फूर्त लोक त्याप्रमाणे दाद देतात. आणि तसंच सगळ्यात शेवटी ही लय खूप वाढत वाढत एक अत्युच्च क्षणापर्यंत पोहोचते की जिथे सगळ्यात जलद लय असते त्या पार्टमध्ये. तर तिथे सुद्धा लोक खूपदा दाद देतात की तेव्हा तबला आणि संतूर असं दोन्ही एका लयीमध्ये वाढवत वाढवत लय ही त्या लेवलपर्यंत पोहोचते. तर तिथे खूप लोकांना आवडतं आणि तिथे दाद मिळते नक्कीच. आपल्या पण लोकांना आपल्याला हा जर पीस ऐकवता आला तर आपण जरूर प्रयत्न करूया. हो हो, नक्कीच.
मला तुला पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की तू पूर्ण वेळची आर्टिस्ट आहेस. हम्म. हं? त्याच जोडीला तू स्त्री पण आहेस. म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या या तुलाही चुकलेल्या नाहीतच. मग घर आणि तुझा रियाज याचा ताळमेळ तू नक्की कसा ठेवू शकतेस? कारण तू जिथे शिकलीस त्या पुण्यामध्ये तू आता राहत नाहीस, तू राहतेस रत्नागिरीला. हो. म्हणजे पुढचे फर्दर काही तुझे स्वतः मध्ये बदल करणं असेल किंवा स्वतः अजून शिकणं असेल, तर हे सगळं तू कसं जमवतेस? बरोबर. हा खूपच म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे खरं तर, की सुरुवातीला मला तारांबळ उडाल्यासारखं झालं, कारण मला तसं म्हटलं तर स्वयंपाकातलं काही जमत नव्हतं. त्याच्यामुळे त्याचं ट्रेनिंग आधी होतं आणि मग नंतर हे तर चालूच होतं. त्याच्यामुळे सकाळचा वेळ मग मी आता पूर्ण म्हणजे थोडासा रियाज आणि मग स्वयंपाक पूर्ण दोन्ही वेळचा करूनच मग मी दुपारी मनसोक्त रियाज करत बसलेली असते. आणि या सगळ्यामध्ये नक्कीच माझे आई वडील आणि आता सासू सासरे, माझे मिस्टर ऍडव्होकेट आशिष बर्वे या सगळ्यांची साथ आहे. त्याच्यामुळे मी आज सगळं करू शकते. अ, म्हणजे सकाळचा आणि दुपारचा असा वेळ मिळून साधारणपणे तुझा रोजचा रियाज असतो किती वेळाचा? रोजचा कमी जास्त वेळाचा म्हणजे होतो साधारण. काही काही वेळेला 3-4 तास असं होतंच, कारण मी क्लासेस पण घेते त्याच्यामुळे दोन्ही थोडं हे होतं. आणि प्रोग्राम असला की मग तेवढा वेळ मी देतेच. त्याच्यामुळे साधारण 7-8 तास तरी होतोच त्या दरम्यान. बरोबर. म्हणजे जो एक वाद्य शिकताना त्याच्यावर हुकूमत मिळवताना एक पिरियड तुम्हाला मिळायला हवा तेवढा तो तू स्वतःसाठी घेते आहेसच. तुझ्याकडे तू म्हणलीस की तू आता क्लासेसही सुरू केलेले आहेस. हो. तर साधारण काय वयापासूनची मुलं तुझ्याकडे शिकायला येत आहेत किंवा तू काय रेकमेंड करशील की कुठल्या वयामध्ये हे वाद्य शिकायला सुरुवात करावी? दॅट इज द परफेक्ट टाइम. खरं तर लहान वयातच हे शिकलं तर खूप उपयोगी पडतं. म्हणजे आता मी पुण्यात असताना काही बेसिक स्टुडंट्सचे मी क्लासेस घ्यायचे, म्हणजे गुरुजींच्या अंडरच. तर तेव्हा अगदी 5वी किंवा 4थीतली पण मुलं यायची. पण तेव्हा ते समोर ऋषी ठेवून मग ते वाद्य त्याच्यावरती ठेवून मग ते तसं शिकायचे. तेव्हा त्यांना मग बैठक शिकवून काही उपयोग नसतो, कारण ते मांडीवरती घेणंच त्यांना अवघड जातं. ओके. पण त्यांना मग त्या अशा वेळेला मग मी त्यांना हातांचीच जे काही टेक्निक आहे ते शिकवते. म्हणजे अगदी लहान वयाची मुलं असतील तर. आणि मग मोठे असतील तर मग त्यांना सुरुवातीला बैठक आणि मग म्हणजे हात बसण्याचे जे काही टेक्निक आहे ते सगळंच शिकवायला लागतं हळूहळू. म्हणजे तसं आता रत्नागिरीत मी सुरू करत आहे. साधारणपणे वय 10 असं आपण विचार करू शकतो की 10व्या हो. वर्षापासून संतूर शिकायला सुरू करता येऊ शकतं. हो. डान्स कधी कधी 6व्या वर्षापासून पण शिकवला जातो. म्हणजे 5 पूर्णला आपण म्हणतो शास्त्रीय नृत्यासाठी 5 पूर्ण हे वय परफेक्ट समजलं जातं. तसं संतूरसाठी आपल्याला 10 धरावं लागेल. हा, बरोबर. नक्कीच. ओके. आता तू स्वतःचे क्लास तर सुरू करते आहेसच. विद्यार्थी तुझ्याकडे जेव्हा शिकायला येतील तेव्हा तू जे शिकली आहेस ते तर तू त्यांना सगळं शिकवशीलच, पण एक शिकणारी गुरु, कारण तुझंही शिक्षण अजून चालू आहे असं तू म्हणते आहेस, असं करताना तुझ्यातला विद्यार्थी देखील तुला जिवंत ठेवायचा आहे आणि तेव्हाच तुला गुरु म्हणून देखील काम करायचं आहे. तर या दोन्हीचा बॅलन्स ठेवताना मला वाटतं बहुधा आपल्या व्यक्तिमत्वाची पण थोडी कसोटीच लागणार आहे, कारण एकीकडे आपल्याला विद्यार्थी म्हणून पण काम करायचं आहे, म्हणजे नवीन शिकायचं आहे, आणि दुसरीकडे कोणाला तरी काहीतरी शिकवायचं आहे. कसा बॅलन्स ह्याच्यातला करतेयस आता? ऍक्च्युली दोन्ही बाबतीत मी शिकतेच आहे असं मी म्हणू शकते, की गुरुजींकडून पण शिकते आहे आणि मुलांना शिकवताना सुद्धा मला शिकायला खूप मिळतं. कारण माझ्या गुरुजींनी जे मला अलंकार किंवा जे पलटे दिले त्याच्यात अजून मी नवीन बनवून त्यांना वाजवायला सांगते, किंवा त्याच्यात काही काही अजून ऍड करून मी त्यांना वाजवायला सांगते. तर ती माझी क्रिएटिव्हिटी आहे ती थोडीशी त्याच्यातून काय म्हणता येईल, तुला ती बाहेर. दाखवता येऊ शकते आहे. हा. प्रत्येक जणच काय म्हणतो आपण शिकलेलं वाद्य असेल किंवा आपण शिकलेलं गाणं असेल याच्यामध्ये स्वतःचा एक एलिमेंट देण्याचा प्रयत्न प्रत्येकाचाच असतो. अगदी स्वयंपाक असला तरी सुद्धा असतो. हो. माझ्या हातची ही भाजी ना ही स्पेशल असते,
तो स्पेशल असण्याचा जो काही आहे तो तू ट्राय करते आहेसच. याच याच विद्यार्थ्यांच्या बद्दल मला थोडंसं विचारायला आवडेल की नवीन जनरेशन संतूरकडे नक्की कसं बघतीये. ऍक्च्युली आता मला ह्याच्यामध्ये असं सांगायला आवडेल की पेशन्स या आपल्यासाठी खूप लागतात. तर ते जर का ज्यांच्याकडे हे पेशन्स असतील त्यांना हे वाद्य नक्कीच अगदी सहजपणे ते वाजवू शकतील. आणि मग हळूहळू म्हणजे जरी त्यांना गाण्याची बॅकग्राऊंड नसली किंवा संगीताची काही बॅकग्राऊंड नसली तरी सुद्धा ती नंतर डेव्हलप होऊ शकते. पण मुळात जी बैठक आहे, जे तासनतास बसता येणं किंवा ते टेक्निक तुम्हाला जमणं, तर ह्याच्यासाठी जी काही चिकाटी लागते, पेशन्स लागतो, तर तो खूप महत्वाचा आहे. तो जर का असेल तर मग हे सहजपणे साध्य करता येऊ शकतं. खूप छान. म्हणजे तुझा सल्ला हा खूप छान होता की ज्याला एका जागी बसता येणं शक्य आहे आणि हो आजकालच्या मुलांच्या बाबतीत पहिल्यांदा तीच गोष्ट अवघड दिसते. अहो हा एका हो जागी बसतच नाही, हे जे ऐकायला मिळतं. तर मला वाटतं अशा पालकांच्या साठी सुद्धा हा एक उत्तम, जसं म्युझिक थेरपी हा शब्द तू वापरलास तसं संतूर शिकण्याची जी थेरपी आहे मला वाटतं ती ह्या अशा मुलांच्यासाठी खरंच कारगर एकदम होऊ शकेल असं वाटतंय. मला एक तुला असा प्रश्न अजून विचारावासा वाटेल, भविष्यात संतूरशी निगडीत काही वेगळे प्लॅन्स डोक्यात आहेत का? बरेच ऍक्च्युली आहेत डोक्यात प्लॅन की मुख्य म्हणजे संतूरचा प्रसार आणि प्रचार करणं हेच एक उद्दिष्ट आहे की अजूनही लोकांना म्हणजे आता शहरात बऱ्यापैकी माहिती झालेली आहे पण रत्नागिरीत सुद्धा मी एकटीच अशी वाजवणारी आहे की म्हणजे संतूर हे वाद्य वाजवणारी मी एकटीच आहे असं. तर या वाद्याचा मला घरोघरी प्रसार करायचा आहे आणि त्याच्यातून जर का म्हणजे एक म्युझिक थेरपी म्हटलं तर हे एक माध्यम असं होऊ शकतं की ज्याचं लोकांपर्यंत हे वाद्य सहजपणे पोहोचेल. तर असे काही काही प्लॅन्स आहेत, प्रोग्राम्स आणि हे तर होतातच आहेत. आणि इथे आता हळूहळू शिकवायलाही सुरुवात करेन आणि संगीतोपचाराच्या माध्यमातून मी अजून त्याचा प्रसार करेन नक्कीच. तुझे हे जे भविष्यातले सगळे प्लॅन्स आहेत हे सफळ संपूर्ण नक्की व्हावेत अशी आमची इच्छा तर आहेच. आणि जसं तू म्हणालीस की म्युझिक थेरपीसाठी तू ट्राय करतेच आहेस. एखादा छोटासा असा पीस तुला आम्हाला वाजवून दाखवायला आवडेल की जो म्युझिक थेरपीच्या दृष्टीने महत्वाचा असेल? हो नक्कीच. जरूर.
तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनाली तुला बर्वाकडून अतिशय म्हणजे खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या. आणि मला ही देखील गोष्ट सांगायला आवडेल की मनाली ही बर्वे जरी असली तरी ती बर्वाची मोठी फॅन आहे असं मी तिच्याकडून ऐकलेलं आहे. तर मला वाटतं ते काय आहे ते तुम्ही तिच्याकडूनच ऐका. हो, मला ऍक्च्युली आता गाईच्या तुपापासून बनवलेले हे जे प्रॉडक्ट्स आहेत तर ते मला ही कन्सेप्टच मला मुळात खूप आवडली की ते खूप नॅचरल प्रॉडक्ट्स आहेत आणि ते वापरून म्हणजे खरंच स्किनला काहीच म्हणजे जशी आहे तशीच ती लोकांसमोर पोहोचते आणि सगळेच प्रॉडक्ट्स त्याचे खूप छान आहेत. तू तुझ्या स्टेज शोज साठी वगैरे पण बर्वाचा वापर करतेस का? हो हो, नक्कीच. लिपस्टिक्स आणि बरेच प्रॉडक्ट्स मी वापरते. थँक्यू. आम्ही नक्कीच तुला म्हणू शकतो की बर्वा देखील तू तुझ्या बरोबर तुझ्या संतूर बरोबर स्टेजवरून लोकांच्या पर्यंत पोहोचवते आहेस आणि वी रिअली से थँक्यू टू यू फॉर दॅट. तुझा जो काही प्रवास असेल ह्या प्रवासामध्ये तुझं हे शततंत्री वीणा जी आहे तुझी ही तुला मदत करणार आहेच. पण तू तुझ्या या वाद्याच्या मदतीने लोकांना खूप काही देऊ शकशील अशी आशा व्यक्त करतो आणि धन्यवाद म्हणतो तुला की तू आज आमच्या इथे आलीस आणि आमच्याशी गप्पा मारल्यास. नक्कीच, धन्यवाद. मी पण बोल बर्वा आणि कामाक्षी बर्वे यांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं. थँक्यू. थँक्यू. येस.